आपण एवढं मेहनत करून कष्टाने पैसे भरतोय सर म्युच्युअल फंडमध्ये, पण खरंच म्युच्युअल फंडमध्ये आपला प्रॉफिट होईल का 10-15 वर्षानंतर? हेच वाक्य माझ्या एका क्लायंटने सकाळी मला विचारलं, की एवढी मेहनत करतोय आपण आणि ते खरंच कष्ट खूप करतात. तर त्यांची एक भाजी मार्केटला दुकान आहे, ते मटकी विकतात. आता हा काही छोटा-मोठा व्यवसाय नाही आहे, चांगले पैसे कमवतात ते. मला वाटतं साधारण ते दररोज सकाळी 3 क्विंटल म्हणजे 300 किलो मटकी विकतात आणि संध्याकाळी पण त्यांची दुकान लागते, तर संध्याकाळी पण ते चांगलं काम करतात आणि 1,00,000च्या आसपास त्यांची मंथली इन्कमसुद्धा आहे. तर ते खरंच खूप कष्ट करतात. सकाळी मोटरसायकलवर खूप मटकी वगैरे घेऊन येतात आणि त्याच्यानंतर ते ₹300 वाचवण्यासाठी एवढी मेहनत करतात, की मोटरसायकलवर एवढे ओझे वगैरे घेऊन येतात आणि तरीसुद्धा त्यांची आपल्याकडे ₹10,000ची एस-आय-पी चालू आहे. त्यांचा इन्शुरन्स पण आहे. ते काही LICमध्ये वगैरे पण पैसे भरतात. तर त्यांना असं वाटतं, की सर आपण एवढी मेहनत करतोय, सध्या आपण पैसे खर्च करू शकतो, मजा-मस्ती करू शकतो, सगळं आपण काटकसर करून म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकतोय. पण खरंच आपल्याला नंतर 10-15 वर्षानंतर फायदा होईल का? की आपली ही मेहनत वाया जाईल, लोकं आम्हाला हसतील. कारण ते एका कंपनीमध्ये जॉब करत होते आणि काही कारणास्तव ते जॉबमधून बाहेर निघाले आणि आता ते त्यांच्या सोबतचे जे मित्र आहेत, तर त्यांना 60-70 हजार रुपये सॅलरी आहे. तर मग यांना वाटतं, की त्यांना एवढी सॅलरी आहे आणि रिटायरमेंटला त्यांना काही पैसे भेटतील, चांगली पेन्शन भेटेल आणि मग ते लोकं मला हसतील असं यांना वाटतं. कारण हे त्या मित्रांमध्ये आणि स्वतःमध्ये अजून पण कंपेअर करत राहतात स्वतःला. तर त्यांना असं वाटतं, की माझ्यावरती ते हसले नाही पाहिजे नंतर. म्हणून त्यांनी घर घेतलं, म्हणून यांनी पण स्वतःचं घर घेतलं. आता 2 वर्ष अगोदर त्यांनी दुसरा प्लॉट घेतला, म्हणून यांनी पण स्वतः एवढे कष्ट करतायत तरीसुद्धा दुसरा प्लॉट वगैरे पण घेतला. तर त्यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करतायत जे माझे क्लायंट आहेत ते. तर हे सगळं करताना, कष्ट करताना मी त्यांना 2 सजेशन दिले आज सकाळी. दुसऱ्या दिवशी मी त्यांना बोललो, की "सर माझे तुम्हाला 2 सजेशन आहे. पहिलं, की तुम्ही स्वतःला दुसऱ्यांसोबत कंपेअर करू नका. कारण तुम्ही जर आयुष्यभर दुसऱ्यासोबत स्वतःला कंपेअर करत राहणार, तर तुम्ही कधीही खुश नाही राहू शकणार. कारण आता तुम्हाला वाटतं, की माझी जी संपत्ती आहे ती 2 करोडची आहे, दुसऱ्याची 3 करोडची आहे. मग तुम्ही परत नाराज होणार, 3 करोड करण्याचा प्रयत्न करणार, 4 करोड करण्याचा प्रयत्न करणार. तर कंपेअर करण्याची जी गोष्ट आहे, तर त्याला काही लिमिटेशन नाही आहे. तुम्ही कुठपर्यंत कंपेअर करणार आहे? कोणी 3 करोडवाला आहे, कोणी 5 करोडवाला आहे, कोणी 50 करोडवाला व्यक्तीसुद्धा आहे. तर मग आपण कुठपर्यंत कंपेअर करायचं आहे? म्हणून त्यांना सांगितलं पहिलं सजेशन, की कुणासोबतही स्वतःला कंपेअर करू नका. तुम्ही स्वतःसोबत स्वतःचं कंपॅरिझन करा, की आज मागच्या वर्षी माझी जी वेल्थ आहे, माझी जी नेटवर्थ आहे ती 2 करोड होती. पुढच्या वर्षी 2 करोडवरती 10 लाख, 20 लाख वाढली का? त्याच्या पुढच्या वर्षी 2 करोड 20 लाखावरून काही वाढली का? तर स्वतःसोबत कंपेअर करा. दुसऱ्यासोबत स्वतःला कंपेअर करू नका. आणि दुसरं सजेशन मी त्यांना हे दिलं, की आज आपण बचत करतोय, सर्व गोष्टी ठीक आहे. पण स्वतःवरतीही पैसा, स्वतःच्या खुशीवरती पैसा खर्च करणं गरजेचं आहे. म्हणून जी तुमची इच्छा असेल, तुम्हाला बाहेर हॉटेलला जेवायला जायचं आहे, एखादा चांगला ड्रेस घ्यायचा आहे, जेही तुमचं स्वप्न आहे, पिक्चर बघायला जायचं आहे, तर कमीत कमी फॅमिलीवर, स्वतःवर महिन्यातून 1,000, 2,000, 3,000 रुपये खर्च करायलाच पाहिजे. कारण जर आज आपण सगळा आनंद पाठीमागे ठेवू आणि फक्त पैसेच मागे टाकत राहू, तर मग याचा पैशाचा आनंद तरी आपण कधी घेणार आहे? कारण ते जेवढी सेव्हिंग करताय म्हणजे 50-60% पेक्षा ते जास्त सेव्हिंगच करताय, तर मग त्याचा आनंद तरी कधी घेणार? म्हणून त्यांना सांगितलं, दुसरं सजेशन दिलं, की स्वतःच्या खुशीसाठी जी तुमची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी महिन्यातून 2-3 हजार रुपये नक्की खर्च करत जा. कारण त्यांच्या इन्कमनुसार 2-3 हजार म्हणजे फक्त 2-3% होत आहे. कारण त्यांची मंथली इन्कम ₹1,00,000. तर त्यांना हे 2 सजेशन दिले आणि जे मला आज व्हिडिओमध्ये बघतायत त्यांच्यासाठी सुद्धा हेच सजेशन आहे, की पहिली गोष्ट तर इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. पण त्यामध्ये सुद्धा अति नको. जर तुम्ही तुमच्या इन्कमची 20-30% सेव्हिंग करू शकत असाल, इन्व्हेस्टमेंट करू शकत असाल, ज्यादा तर समजा तुमची इन्कम खूप जास्त असेल तर 50%. पण काही आपले जे शौक आहेत, इच्छा आहेत त्याच्यासाठी पण काही पैसे खर्च करायला पाहिजे. धन्यवाद.